नमस्कार. मी अरविंद आठले. सध्याच्या भाषण पुष्प मालिकेतलं आज 61वे पुष्प मी आपल्यासमोर प्रस्तुत करतो आहे. सर्वप्रथम माझे सद्गुरू श्री नरसिंह सरस्वती यांना वंदन करतो, त्यांचे आशीर्वाद घेतो आणि आजच्या विषयाला सुरुवात करतो. आज आपण एक अत्यंत विचित्र अशा अवयवाबद्दल बोलणार आहोत. साधा माणूस काय करू शकतो, गुरुकृपा असेल तर, हे अंडरलाईन आहे. तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचे आपले जे विषय आहे आपला, श्री निसर्गदत्त महाराज. हे मोठे अधिकारी आणि ज्ञानी असे पुरुष होते. ते स्वतः प्रसिद्धी प्राणमुख होते. साधे तंबाखूचे व्यापारी आणि अतिशय सामान्य परिस्थिती, सामान्य साध्या चाळीत राहणारे. परंतु इच्छाशक्ती जबर असेल आणि सद्गुरूंची कृपा असेल तर काय होऊ शकते ह्याचं उदाहरण म्हणून मी आज त्यांचं चरित्र तुमच्यासमोर प्रस्तुत करतो आहे. इतके मोठे माणूस, पण बऱ्याचशा मराठी माणसांना ते अपरिचित राहिले. शिष्यवर्गाने त्यांच्या प्रवचनांची जी पुस्तकं नंतर प्रसिद्ध केली, त्यामुळे मग ते हळूहळू प्रसिद्धीला आले मराठी समाजामध्ये. आणि नंतर यांची महती लोकांना समजली. आता त्यांच्या या मॉरिस फ्रीडमन या पाश्चिमात्य भक्तानं बराच काळ जे कृष्णमूर्ती आणि महात्मा गांधी यांच्या सहवासात घालवला आणि नंतर महाराजांशी त्यांचा संबंध आला, निसर्गदत्त महाराजांशी. आणि याच्यात जे काही त्यांचे प्रश्नोत्तर झाले त्याच्यात आय एम दॅट या नावाचं पुस्तक त्यांनी प्रसिद्ध केलं. आणि या पुस्तकामुळे त्यांची कीर्ती त्रिखंडात पसरली. अनेक देशोदेशींचे लोक त्यांच्याकडे यायला लागले. आणि मग त्यांचं जे राहतं निवासस्थान होतं त्याला आश्रमाचं स्वरूप आलं आणि निसर्गदत्त या नावानं ते पुढे प्रसिद्ध झाले. आता हे कोण होते हो? यांचं मूळ नाव मारुती कांबळी. हे मूळचे मालवण तालुक्यातले रेवंडी गावातले होते. आणि त्यांचा जन्म मुंबईत हनुमंत जयंतीच्या दिवशी झाला, म्हणून रूढी अनुसार त्यांचं नाव मारुती ठेवण्यात आलं. बाळपण अत्यंत कष्टात, गरिबीत आणि शिक्षणाकडे ओढा असून घरच्या सांपत्तिक परिस्थितीमुळे शिकू नाही शकले. मालवण तालुक्यात कांदळगाव या मुक्कामी त्यांची बरीचशी शेतजमीन पण होती. आणि पुढे परमार्थाला वाहून घेतल्यानंतर त्या शेतजमिनीकडे त्यांनी ढुंकून सुद्धा पाहिलं नाही. एवढेच नव्हतं, अक्षरशः पाणी ओतलं. परत चुकून ते आपल्या गावी कधी गेले नाहीत. मुंबईत चरितार्थापुरता ते आपला तंबाखूचा धंदा करीत असत. श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा अनुग्रह घेण्यापूर्वी ते अत्यंत कडक उपवास, व्रत, पारायण, देवदर्शन वगैरे करीत असत. परंतु सद्गुरू भेट झाल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार या सर्व गोष्टींना त्यांनी फाटा दिला. ईश्वरभक्ती इतकी त्यांची जाज्वल्य होती की ते म्हणत असे की माणसाच्या पायावर मी कधीच डोकं ठेवणार नाही. म्हणून ते प्रथम अनुग्रह घेण्यास सुद्धा काकू करत असत. परंतु मित्रांच्या आग्रहानुसार श्री सिद्धरामेश्वर महाराजांचा अनुग्रह त्यांनी घेतला आणि त्यानंतर अंतर्बाह्य त्यांच्यामध्ये बदल झाला. सिद्धेश्वर महाराजांच्या पश्चात आत्मप्राप्तीची तळमळ शांत न झाल्यामुळं आपलं घर आणि कुटुंबाचा एकाएकी त्याग करून साधू व्यवसायाने ते भ्रमंती करत राहिले. नाना साधूंची दर्शनं घेतली, चमत्कार अनुभवले. स्वरूप प्राप्ती पूर्णपणे अंगी बिंबवल्यानंतर ते मुंबईला आपल्या घरी परत आले. तरी पण भक्ती भजन काही त्यांनी सोडलं नव्हतं. आपल्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय सांभाळून प्रपंचात राहून उत्कृष्ट कसा प्रपंच करता येतो
याचं ते अत्यंत मूर्तिमंत असं प्रतीक होतं. त्यांचा शिष्य संप्रदाय खूप आहे. लहान चोर, गरीब, श्रीमंत, उच्च नीच सर्व जातींचे आणि धर्मांचं लोक त्यांच्याकडे आले. आणि या निसर्गदत्त आश्रमात सकाळी 8 ते 9 ध्यानधारणा आणि संध्याकाळी 7 ते 9 प्रवचनाचा भाग अनेक वर्ष चालू होता. आणि मग 1981 साली ते ब्रह्मीभूत झाले. मुख्यतः आता त्यांची दत्त संप्रदायावरची जी मतं आहेत ती मला तुमच्यासमोर मांडायची. दत्त संप्रदायात जर काही विशेष असेल त्यांच्या मते, तर जो पूर्णपणे शरण गेला त्याला दत्त अभय देतात आणि प्रेमभावना जी काही आहे ती त्याला लागते. ही जी प्रेमभावना, आत्मप्रीती हेच सगळ्यात मोठं गूढ आहे आणि ते कळण्यास फार कठीण आहे. जे काही आहे ते मुळात प्रेम आहे. भक्तिप्रेम म्हणजे काय, जे मुळात अगदी आद्य, तेच कळण्यास कठीण आहे. दत्त संप्रदायात त्याचं मूळ आहे. अशी ही भक्ती साधणारे गुरु आणि शिष्य वेगळे राहू शकत नाहीत. त्यासाठी भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची सीमा गाठता आली पाहिजे. ही सीमा जेव्हा गाठली जाईल त्यावेळेस भक्तिप्रेम काय आहे हे समजेल आणि आत्मप्रीती, चैतन्य संप्रदाय काय आहे हे समजेल. जेथे आत्मप्रीतीचा लवलेश नसतो तेथे कोणाचंही काही फार आपण याची जाणीव असत नाही. मग विश्व कुठे, शिष्य कुठले, हे जे काही आत्मस्फुरण आहे तो भक्त आहे. स्वयंज्योती, स्वयं आत्मा, सत्तारूप आत्मा हाच तो दत्त आहे आणि हाच तो अवधूत आहे आणि हाच तो गुरु आहे. त्याची भक्ती आपण करतो असे नव्हे तर संत संप्रदायामध्ये काही आपलं देणं घेणं नाही, परंतु श्रद्धा मात्र पाहिजे. त्याशिवाय निष्काम भक्ती होत नाही. भक्ती निष्काम असणं फार आवश्यक आहे. मनात कामना धरून भक्ती कराल तर ती भक्तीच नव्हे. त्यामुळे आत्मप्रीती जे काय आहे हे प्रेम आपल्याला त्याशिवाय समजणार नाही, भक्ती असल्याशिवाय. म्हणून आपण दहानंतर जेव्हा समजेल तेव्हा आत्मरंगात दंग होतो आणि त्यासाठी वैराग्य आणि निष्काम भक्ती साधली तरच देहाचा विसर पडतो. देहाचा विसर पडणं आवश्यक आहे आणि मग ते अद्वैताचं व्यसन लागतं. त्याचं भान गेलं, व्यवहार गेला आणि आत्मस्वरूपात दंग होतो. त्याचं मग कधी दुसरीकडे लक्ष राहत नाही. त्याला व्यवहार कळतो परंतु व्यवहारात तो अलक्ष असतो. अशी ही गुरुभक्ती. म्हणून गुरुभक्तीमध्ये सर्वात श्रेष्ठ त्याला भक्त शिरोमणी म्हणतात. आता दत्त म्हटल्याबरोबर आपल्यासमोर 3 शिरं, 3 हात, ते 6 हात अशी आकृती आपल्यासमोर उभी राहते. दत्तजन्म आणि दत्तजन्मांच्या कथा पुष्कळांना माहिती आहेत, परंतु ते लाक्षणिक प्रतीक असं दाखवलेलं आहे. हे आहे काय, 3 शिरं म्हणजे 3 गुण, सत्वरजतम, आणि हेच ब्रह्मा विष्णू महेश. 3 शिरं म्हणजे 6 हात म्हणजे षड्विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर असे ते षड्विकार. आणि या षड्विकारापासून सांभाळण्यासाठी दत्ताला 6 हात दिलेले आहेत आणि त्या 6 हातामध्ये वेगवेगळी आयुध आहेत. त्याप्रमाणे 6 नेत्र आणि 6 शास्त्र. 6 शास्त्र म्हणजे वैषयिक न्याय, सांख्य, योग, मीमांसा आणि वेदांत वगैरे, आणि त्याचं अवलोकन करण्याकरता हे 6 नेत्र आहेत. त्यांच्या समोर 4 श्वान दाखवलेले आहेत. हे 4 वेदांचं प्रतीक आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. क्षमा आणि दया हे त्याचे 2 चरण आहेत. हे 2 चरण आणि पाठीमागे गोमाता म्हणजे कामधेनू असं हे दत्तात्रेयाचं प्रतीक आहे. त्यांनी कसा दत्तात्रय समजावून सांगितलं आहे बघा. आता या दत्तात्रयाचा जन्म तरी कसा होतो, तर अत्री आणि अनुसूया यापासून हे अपत्य झालेलं आहे. अत्री म्हणजे त्रिगुणातीत, अत्री, अ म्हणजे नाही, आणि 3 म्हणजे त्रि म्हणजे त्रिगुणातीत.
तीन गुणातीत. तीन गुण असू द्या, गुणांची त्रिपुटी असू द्या, नाहीतर कालाची त्रिपुटी असू द्या, नाहीतर भावनांची त्रिपुटी असू द्या. एवढेच काय, परंतु जे नाना भेद आहेत, विजातीय भेद, सजातीय भेद, स्वगत भेद, या अतीत म्हणजे यापासून वेगळा तो अत्री. ही त्यांची साध्वी पत्नी अनुसूया, म्हणजे जेथे असूया नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, स्पर्धा नाही, काही नाही. हा दत्त समजावून घ्यायला किती कठीण आहे. दत्त म्हणलं की सगळं आलं, फक्त आत्मभावना एवढी शिल्लक आहे आणि आत्मभावनेशिवाय त्या ठिकाणी काहीही नाही. अशी ही अनुसूया म्हणजे जगाची माता होऊ शकते. तर जे गुणातीत अत्री, त्यांची ही आत्मसंवेदना, आत्मप्रीती असलेली ती अनुसूया, या दाम्पत्याच्या ठिकाणी दत्ताचा जन्म झालेला आहे. अत्री म्हणजे जी काही सत्य नित्य वस्तू, त्या सत्यनित्य वस्तूच्या अधिष्ठानावर विश्वज्ञान आणि ज्ञान, विश्वाच्या त्रिपुटी तयार होतात, निर्माण होतात, आणि तेच ते दत्तात्रय. हा दत्त संप्रदाय म्हणजे सगळ्यात मोठा संप्रदाय, सर्वांमध्ये श्रेष्ठ संप्रदाय. त्याची तुलना असं नाही, परंतु निरनिराळे संप्रदाय आहेत, त्या सर्वांमध्ये दत्त संप्रदाय हा सर्वात श्रेष्ठ आहे. अनेक धर्म आहेत, संप्रदाय आहेत, जाती आहेत, आणि त्यामुळे दत्त संप्रदाय म्हणजे एक चैतन्य संप्रदाय जो प्रेमसागराने भरलेला आहे, असा हा दत्त संप्रदाय. सागरामध्ये जशी नदी कोठूनही वाहते, खाचखळग्यातून, पर्वतातून, डोंगरातून कोठूनही वाहते, तरी ती सागरालाच मिळते. असं हे नाना धर्म, नाना संप्रदाय हे दत्त संप्रदायाला मिळतात. दत्त संप्रदाय त्यांना सामावून घेतो, त्यामुळं त्याला आपण श्रेष्ठ असं समजतो. आणि ज्ञानधन, स्वयंप्रकाशित, आत्मरूप ज्याची सत्ता, असा तो आत्मा, तो म्हणजे अवधूत. या एक एक सर्व समजावून घ्या. अतिशय सुंदर तत्व. आता गुरु संप्रदाय, गुरु म्हणजे काय? खरा गुरु हा अंतर्यामी असतो. आतला आकाश ज्याचं वस्त्र आहे, तो आत्मा कशाने तरी मळू शकेल काय? त्यामुळे तो सर्वांच्या पलीकडना असल्यामुळे तो सर्व गोष्टींचा नित्य साक्षी आहे. आत्मा शरीरधारी असल्यामुळे शरीरधारी आत्मा हा अशरीरधारी आहे. त्यामुळे त्याला कुठलंही कर्म बाधक होत नाही. हा आत्मा म्हणजे साधकाचे निजस्वरूप. मी तोच, ही भावना एकदा दृढ झाली की सर्व काम संपलं. मग त्याला जन्म नाही, मरण नाही, कधी बद्धता नाही आणि कधी मुक्तता नाही. हे मूळ स्वरूप आहे आपलं. मुक्त होण्या कशाला पाहिजे मुक्ती? सोहम शब्दाचा भाव दृढ होण्यासाठी सद्गुरु भक्ती हेच एक साधन आहे. श्रीकृष्ण एवढा परमात्मा, श्रीराम परमात्मा, परंतु त्यांनाही गुरुची गरज लागली. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म, ज्ञानाचं भांडार. गुरु म्हणजे स्वतःचं निज स्वरूप. खरा गुरु हा अंतर्यामीच आहे. अंतर्यामीचा गुरुच हा साधकाला प्रेरणा देत असतो. आणि आपलं प्रतिबिंब म्हणजे बाह्य साधक त्याची साधकाला भेट घडवून देत असतो. म्हणून अंतर्गुरु आणि बाह्यगुरु कोणी दोन वेगळे नाही आहेत. तुम्ही समजा, मी म्हणजे काय याचं ज्ञान ज्या क्षणी तुम्हाला होईल त्यावेळी तुम्ही आणि गुरु हे वेगळे असणार नाही, एकच आहे. त्याचं ज्ञान आपल्याला नाही, अज्ञानी आहोत आपण, म्हणून हे सगळं वेगवेगळं आपल्याला भासतं. जो साधक गुरुची आज्ञा हीच प्रतिज्ञा घेतो आणि दिलेल्या महावाक्याचं अनुसंधान करतो, गुरुंनी दिलेलं महावाक्य, त्याला आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे. हे काम नुसतं जयगुरु जयगुरु म्हणल्यानं होईल, परंतु गुरुभक्तीत अंतःकरणाची प्रामाणिक तळमळ असेल. केवळ बाह्य हा भाव. आज आपण वरचं सोंग करतो सगळं काही. आपला जप किती आहे, आपण कसे साधनारत आहोत हे दुसऱ्याला सांगण्याची आपली धडपड असते. किती मोठी महान आहोत आपण, आपले गुरु किती महान. अरे तुम्ही महान व्हा, तुमचा आत्मा काय आहे हे समजावून घ्या.
म्हणून ज्यानं आपलं मनबुद्धी अहंकार गुरुचरणी अर्पण केला आहे असाच तो साधक, तो धन्य. हीच ती अनन्य शरणागती. मग साधकाची लाज गुरुला असते, तोपर्यंत नसते. आत्मसाक्षात्कारी अशा पुरुषाची भेट होणं जगातलं सर्वात महाकठीण गोष्ट आहे. त्याच्या तोंडून ज्ञान ऐकायला मिळणं आणि ते पचणं ही महाभाग्याची गोष्ट आहे. इतकं करूनही जो साधक पुन्हा भ्रांतीमध्ये राहील त्याच्या इतका दुर्दैवी तोच. आता माणसाला सर्वात प्रिय काय आहे तर आपला प्राण. आपण प्राणाचे रक्षण करीत असतो, देहाचे नाही. प्राण नसेल तर देह कुठला. परमार्थातली पहिली गोष्ट म्हणजे आपला प्राण शुद्ध करणे. ध्यान किंवा नामस्मरणाने तो शुद्ध होतो. नासिकाग्रावर दृष्टी ठेवून ध्यान करताना जी प्रकाशाची झलक मधून मधून दिसते ते आपल्या प्राणाचे दर्शन असते. प्राण जसा जसा शुद्ध होत जातो तसतशी दर्शने होत जातात. आणि दर्शन मग तर देवाचा असो किंवा कोणाचाही असो, ते दुसरे तिसरे काहीही नसून विशिष्ट आकाराचा तो आपलाच प्राण असतो. प्राण विदेही असल्यामुळे तो कोणताही आकार घेऊ शकतो. सर्व चमत्कार प्राणशक्तीचेच आहेत. स्वस्वरूप प्राणाच्या पलीकडचं. शुद्ध झालेल्या प्राणाने स्वतःच्या बोधाचे ध्यान केल्यानंतर स्वस्वरूप प्राप्त होते. ज्याचा प्राण शुद्ध, जास्त शुद्ध, तो विद्यार्थी धडाधड मग परीक्षेत पास होतो. सिद्धरामेश्वरांकडून दीक्षा घेतल्यानंतर केवळ 3 वर्षात निसर्गदत्त महाराज परिपूर्ण झाले. साधा सामान्य माणूस आपल्या कष्टाने आणि ध्येयाने काय करू शकतो याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. म्हणून आपण वेगवेगळ्या सद्गुरूंची चरित्र वाचली पाहिजे, ऐकली पाहिजे, मनन केली पाहिजे. त्याशिवाय आपण शहाणे होत नाही. कुणीतरी सतत आपला कान धरावा लागतो. आणि हे सत्पुरुषांची चरित्र मालिका सांगण्याचं माझं उद्दिष्ट तेच आहे की या सर्वांनी तुमचे कान धरावे, माझेही धरावे आणि सर्वांना बोध होऊन आपण चांगल्या सत्मार्गाकडे वळावं. आत्मज्ञान आपल्याला व्हावं. ज्याचा प्राण मंद तो विद्यार्थी नेहमी नापास होतो. तुम्ही नापास होता याचा अर्थ लक्षात घ्या की तुम्ही मंद आहात. आणि हा मंदपणा घालवा. तेव्हा प्राण जेव्हा स्वतःमध्ये मुरतो तेव्हा मग समाधी लागते. सुरुवातीला प्राणाचं ध्यान करणं आवश्यक आहे. आपण आहोत तिथेच जर आपल्या प्राणाचं अनुसंधान साधलं तर देवळामध्ये जाऊन मूर्तीचं दर्शन घेण्याची गरज नाही. ज्याचा प्राण शुद्ध झाला ते नेहमी चांगलंच बोलतात. त्यांच्यामध्ये दुसऱ्याचा द्वेष, कुत्सितपणा कधीही असत नाही. मत्सर कधीही असत नाही. त्यामुळे ही लक्षणं लावून पहा तुम्हाला. तुम्ही उपासना करता यातलं तुमच्यात काय शिल्लक आहे. चुकून तरी तुम्ही कोणाचा द्वेष करता का, मत्सर करता का? हे होत असेल तर तुम्ही अजून कुठेच पोहोचलेले नाही. स्वतःच्या परीक्षा स्वतः तुम्ही करू शकता. त्यासाठी कुठं जावं लागत नाही. प्राण जसं जसा शुद्ध होत जातो तसतसा तो शरीरात कुठे आहे याचं ज्ञान व्हायला लागतं. प्राण, चैतन्य आणि हालचाल या सर्वांचा अर्थ एकच आहे. याचा प्राणमंद आहे त्याला आध्यात्मिक सिद्धांत कळत नाहीत आणि प्राणावर ध्यान करता येत नाही. म्हणून मग त्याला नामस्मरण करायला सांगावं लागतं. त्याचं चित्त वेगळ्या मार्गाने तिकडे वळवावं लागतं. ज्या बोधाने तुम्ही ध्यान करता त्या बोधाचेच तुम्ही बनता. कारण ध्यान करणाराच प्राण असल्यामुळे तो त्याच बोधात रमतो. मी पापी आहे अशा बोधाने तुम्ही पापी व्हाल आणि मी ईश्वर या बोधाने तुम्ही ईश्वर व्हाल. आता यातलं तुम्हाला काय साधायचं आहे? अनेक लोकांना वाटते मी अनंत जन्म पाप केली, हे केलं ते केलं आणि आता त्याचं प्रायश्चित्त. अरे हे कशाला मनात धरतात? याला सगळं विसरून जा पूर्वीचं. कोणीही पापी आणि कोणीही काय असं समजा. मूळ आत्मा पापी नाही आहे. तुमचं शरीर असू शकतं.
तो भाव जर तुम्ही काढून टाकाल, हे त्यांचं वाक्य फार महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या तुम्ही, की मी पुन्हा हे वाक्य सांगतोय तुम्हाला, ज्या बोधानं तुम्ही ध्यान करता त्या बोधाचे तुम्ही बनता. कारण ध्यान करणारा हा प्राण असल्यामुळं त्याच बोधात रमतो. मी पापी आहे अशा बोधानं पापी व्हाल आणि मी ईश्वर या बोधानं तुम्ही ईश्वर व्हाल. म्हणून खरा धर्म हा स्वरूप धर्म आहे आणि स्वतःला जाणणं हा खरा धर्म आहे. सगळ्यात महत्त्वाची काय? गुरुभक्ती, हरिभक्ती, देवभक्ती आणि आत्मभक्ती केल्यानंतर तुम्हाला स्पष्ट कळतं की हे सर्व कसं काय झालेलं आहे. आणि ह्यामध्ये माझ्या वेगळं काहीही नाही. आत्मज्ञानाचं महत्त्व अतिशय मोठं आहे. आपण शुद्ध असलं की ज्ञान शुद्ध आहे. त्यामुळे मोक्ष म्हणजे तरी काय हो शेवटी? मुक्ती म्हणजे कल्पनेच्या बंधनातून मुक्ती आहे. बंधनाच्या कल्पनेतून मुक्ती आहे आणि मुक्तीच्याही कल्पनेतून मुक्ती आहे. बाकी काही नाही. जे आहे ते जाणायचं आहे तुम्हाला. माझे सद्गुरूंचं एक वाक्य माझ्या कायम ध्यानात आहे की कल्पनाशक्तीने आपला सगळा घात केलेला आहे. हा जो काही अहंकार आणि जे काही नाना विकार, हे सगळे ह्या कल्पनाशक्तीने आपल्यामध्ये घुसवलेले आहेत. ही कल्पनाशक्ती तुमची मनातून काढली की तुमचा निखळ शुद्ध आत्मा तुमच्या समोर येणार. म्हटलं तर अध्यात्म अतिशय सोपं आहे आणि म्हटलं तर अध्यात्म इतकं कठीण दुसरं काही नाही. तर असा हा निसर्गदत्त महाराजांचा तत्वज्ञान आणि त्यांचं चरित्र म्हणजे त्यांचं जड शरीर काय अमुक केलं तमुक केलं ह्याला आपल्याला काही महत्त्व नाही आहे. मुख्य आहे त्या महात्म्यांचं तत्वज्ञान हे महत्त्वाचं असतं. हे तत्वज्ञान जास्तीत जास्त थोडक्यात तुमच्यासमोर आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ह्या फार महान विभूती आहेत. सामान्य माणसं असामान्य होऊ शकतात ह्याचं हे उदाहरण आहे निसर्गदत्त महाराज. त्यामुळे तुम्ही कितीही सामान्य असला तरी निराश व्हायचं कारण नाही. आनंद मिळवण्याचा आपल्याला हक्क आहे आणि हा हक्क आपण बजावलाच पाहिजे. त्यासाठी प्रयत्न मात्र करायला पाहिजे. स्वचा त्याग करता आला पाहिजे. मला वाटते हे पुष्कळ डोक्यावर जाणार आज मी पुष्कळसं तुम्हाला सांगितलेलं आहे. अजून काही चरित्र वेगवेगळ्या लोकांची पुढे आहेत. हा बोध घ्या हो या सगळ्यातून. हे सगळं मनन करा, चिंतन करा, तर या सर्वातून मार्ग तुम्हाला मिळेल. उत्तम साधक तुम्ही व्हायलाच पाहिजे. तर या ठिकाणी आता मी थांबतो. आपल्या सगळ्यांचा निरोप घेतो. जे काही तुम्ही ऐकलं याबद्दल अत्यंत आभारी आहे. नमस्कार. पुन्हा भेटू.